नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. सरकारी आस्थापनांना कोळसा खाणींचा वाटप करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. पॅरिसच्या हवामान बदल परिषदेत भारताच्या सकारात्मक भूमिकेबद्दल बराक ओबामा यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं व्याजदरात केली 0.5% वाढ. न्यूयॉर्क शेअर बाजारामध्ये तेजी. स्वच्छ भारत अभियानासाठी जागतिक बँकेकडून भारताला $1.5 अब्ज कर्ज. आणि राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10,512 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा विशेष कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून घोषित. विरोधक मात्र नाराज. कोळसा आणि लिग्नाईटच्या क्षेत्रामध्ये भूमिगत कोळसा वायू निर्मितीसाठी सरकारी आस्थापनांना खाणींचं वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भारतीय द्विपक्षीय गुंतवणूक करारामध्ये सुधारणा करायला या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता द्विपक्षीय गुंतवणूक करारातल्या सुधारित योजना सध्याच्या BITची जागा घेणार आहेत. भारत आणि स्पेन दरम्यान बंदर सहकार्याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. पॅरिसमध्ये झालेल्या हवामान बदल विषयक परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना दूरध्वनीद्वारे धन्यवाद दिले आहेत. जलवायू परिषदेत भारताची भूमिका खूप महत्त्वाची आहे. भारतानं घेतलेली भूमिका हे ऐतिहासिक यश असल्याचं ते म्हणाले. या परिषदेत जागतिक तापमानवाढीच्या मुद्द्यावर 195 देशांनी विस्तृत चर्चेनंतर तापमानवाढीवर नियंत्रण ठेवण्याबाबतच्या करारावरती एकमत झालं. त्या पार्श्वभूमीवरती ओबामा यांनी मोदींना दूरध्वनी केला होता. मोदी यांनी यावेळी अमेरिकेच्या H-1B आणि L-1 व्हिसाच्या प्रस्तावित नियमांमध्ये काही बदल करण्याची सूचनाही ओबामांना केली. यातल्या काही नियमांमुळे भारतीय IT क्षेत्रातल्या उद्योगांना होणाऱ्या समस्याही त्यांनी ओबामा यांना विशद केल्या. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केल्याशिवाय कोणतीही विकासाची योजना निरर्थक असल्याची परखड भूमिका भारतानं जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेत घेतली आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या 20व्या स्थापना दिनानिमित्त दक्षिण आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये 168 देशांच्या वाणिज्य मंत्र्यांची बैठक होत आहे. जागतिक स्तरावरील व्यापार सुरळीत आणि सुलभ करण्यासाठी सर्व देशांनी सहमती दर्शवली आहे. मात्र भारतानं दोहा इथं झालेल्या बैठकीतल्या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा करायला नकार दिलाय. शेतकऱ्यांच्या विकासाशिवाय इतर विकास निरर्थक असल्याची भारताची भूमिका वाणिज्य मंत्र्यांनी स्पष्ट केली आहे. विकसित देश त्यांच्या घवघवीत कृषी अनुदानांमध्ये कपात करतील असं दोहा इथल्या बैठकीमध्ये यापूर्वीच निश्चित करण्यात आलं होतं. यंदा मात्र या मुद्द्याचा समावेशच करण्यात आलेला नाही. निर्यात अनुदान हटवण्याबाबत सक्रियता दाखवली जाते, मात्र अनेक देशांची याला सहमती नसल्याचंही भारतानं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदरामध्ये 0.5% वाढ करायचा निर्णय काल जाहीर केला. न्यूयॉर्कसह अमेरिकेतल्या अन्य शेअर बाजारांमध्ये यामुळे तेजीचं वातावरण होतं. 2008 मध्ये अमेरिकेत झालेल्या आर्थिक मंदीनंतर फेडरल रिझर्व्हनं व्याजदर 0 ते 0.5% या स्तरावर गेली 9 वर्ष ठेवले होते. बेरोजगारीचा दर 10%च्या उच्चांकावरून 5%पर्यंत खाली आल्यानं अमेरिकी अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारल्याचं मानलं जातंय. त्यामुळे अमेरिकेतल्या व्यापारी बँका आपसात ज्या दरानं निधीची देवाणघेवाण करतात तो व्याजदर 0.5 ते 0.5% नेण्याचा निर्णय मध्यवर्ती बँकेनं काल जाहीर केला. स्वच्छ भारत या महत्वाकांक्षी अभियानासाठी जागतिक बँकेनं भारताला $1.5 अब्ज कर्ज मंजूर केलं. भारतातली सर्व गावं 2019 सालापर्यंत हागणदारी मुक्त करून सर्वांना आरोग्याच्या चांगल्या सेवा पुरवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय. घराघरांमध्ये शौचालय बांधण्यासाठी या कर्जातला मोठा वाटा खर्च करण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार जगभरामध्ये 2.40 कोटी जनता अस्वच्छ वातावरणात राहते. त्यापैकी 75 कोटींपेक्षा जास्त नागरिक भारतीय आहेत. भारतातल्या सुमारे 50 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना उघड्यावर शौचाला जावं लागतं. त्यामुळे रोगराई आणि अस्वच्छता पसरते. ग्रामीण भागातल्या जनतेला स्वच्छ वातावरण आणि आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशानं हे कर्ज मंजूर करण्यात आल्याचं जागतिक बँकेनं स्पष्ट केलंय.
राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार 10,512 कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली। दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेले 2 दिवस सभागृहात सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी काल उत्तर दिलं। गेल्या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांना 10,582 कोटी रुपयांची मदत देण्यात आली असंही त्यांनी यावेळी सांगितलं। जे शेतकरी विशेषतः कापूस आणि सोयाबीन याचे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट आली आहे आणि त्यातले अनेक शेतकरी असे आहेत की जे इन्शुअर्ड नाही आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्याही शेतकऱ्यांना ते इन्शुअर्ड आहे असं समजून अधिकची मदत ही कापूस आणि अध्यक्ष महोदय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला करायचं आपण ठरवलं आहे आणि या मदतीच्या पोटी अध्यक्ष महोदय 7,412 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलाय। असं अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला 10,512 कोटी रुपये हे देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे। मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यासाठीचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं। गेल्या अधिवेशनामध्ये सरकारने शेतकऱ्यांना 4,000 कोटी रुपयांची मदत घोषित केली होती। त्यापैकी 3,925 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकार अन्न सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवत आहे। 14 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये अत्यल्प दरामध्ये धान्य शेतकऱ्यांना मिळतंय। जलयुक्त शिवार योजनेमुळे काल राज्याच्या पाणीसाठ्यामध्ये 24 टीएमसीची वाढ झाली असंही ते काल म्हणाले। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमुक्ती हा उपाय नाही तर विकेंद्रित पाणीसाठे आणि नद्यांचं पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे। जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून हे काम यशस्वीपणे सुरू आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर मात्र विरोधकांनी टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा प्रकार असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। सरकारकडे टोल माफीला पैसा आहे, कर्जमाफीला नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी व्यक्त केली आहे। विधान परिषदेत दुष्काळी प्रश्नावरती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारच्या वतीनं काल निवेदन केलं। विधानसभेत काल मुस्लिम समाजातल्या मागासवर्गीय जातींना शिक्षणामध्ये 5% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून मुस्लिम आमदारांनी घोषणाबाजी केल्यामुळे कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं होतं। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांचा गैरव्यवहाराचा प्रकार 1.5 वर्ष जुना असताना त्यावेळीच भाजपा सरकारनं कारवाई का केली नाही असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे। राजेंद्र कुमार यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती करताना केजरीवाल यांनी त्यांची चौकशी का केली नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे या घटनेला भाजपा सरकार आणि केजरीवाल हे दोघेही जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रशासकीय अधिकाऱ्यावर अशा प्रकारचे गैरव्यवहाराचे आरोप होणं हे दुर्दैवी आहे अशा शब्दात हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोल्हापुरातल्या टोलचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। टोल विरोधी कृती समितीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। 31 डिसेंबरपूर्वी टोल रद्दची अधिसूचना काढली नाही तर पूर्वीपेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। राज्य सरकारनं कोल्हापुरातल्या टोलला आतापर्यंत 3 वेळा स्थगिती दिली आहे। सुरुवातीला 15 दिवसांसाठी, मग 3 महिन्यांसाठी आणि त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत ही स्थगिती देण्यात आली होती। आता 31 डिसेंबरनंतर पुन्हा टोल वसुली सुरू होण्याची भीती व्यक्त करत कृती समितीनं काल हे आंदोलन केलं। आम्ही काय केले, आम्ही संबंधित मंत्र्यांना, आम्ही मुख्यमंत्र्यांना काही नोटीस दिलेली नाही, संबंधित मंत्र्यांना नोटीस दिलेली आहे की तुम्ही आता हे सारं अमुक एका विशिष्ट तारखेच्या आत हे संपवा आणि टोल वसुली बंद झाल्याचं नोटिफिकेशन तुम्ही काढा। मुंबईत गेल्या आठवड्यात दामूनगर झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीमध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना सरकारनं जुलै 2005 मधल्या पूरग्रस्तांप्रमाणेच मदत करावी अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काल केली। शासनाकडून रहिवाशांना घोषित झालेला 3,800 रुपयांचा मोबदला अत्यंत तुटपुंजा असून त्यांनी पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या निकषांवर अर्थसहाय्य करावं असं निरुपम यांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। या आगीमागे बांधकाम व्यावसायिकांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला।
या रहिवाशांचं पुनर्वसन सरकारनं त्याच जागेवर करून द्यावं अशी मागणीही त्यांनी केली. येत्या 2 दिवसात आपल्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर या रहिवाशांसह आपण तीव्र आंदोलन करू, तसंच वेळ पडल्यास आमरण उपोषणही करू असा इशारा निरुपम यांनी दिला आहे. साहित्य संमेलनांसाठी राजकीय व्यक्ती आणि सरकारकडून अर्थसहाय्य आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्ष संमेलनात त्यांचा सहभाग किती असावा हे आयोजकांनीच ठरवावं असं मत 89व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांनी काल रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या 10 साहित्यिकांच्या मुलाखती हे या संमेलनाचं मुख्य आकर्षण राहील असं ते म्हणाले. या संमेलनाद्वारे 70 लाख रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. आजी माजी संमेलनाध्यक्षांना 5-5 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून त्यांनी ग्रामीण भागातल्या नवसाहित्यिकांशी संवाद साधावा अशी अपेक्षा असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं. बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या आक्रमणाला विरोध दर्शवण्यासाठी अखिल भारतीय वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेनं काल देशव्यापी संप पुकारला होता. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वैद्यकीय प्रतिनिधींनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक मोर्चा काढून निदर्शनं केली. केंद्र सरकारनं औषध निर्मिती क्षेत्रामध्ये 100% परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. सार्वजनिक उद्योगांना आजारी घोषित करण्यात येते. जीवनावश्यक औषधांच्या किमतीवरचं नियंत्रण उठवल्यामुळे या औषधांच्या किमती वाढत आहेत. या आणि अशा एकूण 23 समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काल देशभरात निदर्शनं करण्यात आली. केंद्रानं संघटनेच्या मागण्यांचा विचार करून अपेक्षित निर्णय घेतला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. होमगार्ड हा गणवेशातच कर्तव्यासाठी पात्र ठरतो हा गैरसमज असून साध्या वेशातही तो आपलं कर्तव्य पार पाडू शकतो हे लक्षात ठेवून निष्काम सेवा हे ब्रीद त्यांनी आचरणात आणावं असं आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी काल केलं. हिंगोलीत 69व्या होमगार्ड वर्धापन दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेतून पोलीस मित्र ही योजना साकारत आहे. या पार्श्वभूमीवरती हिंगोलीमध्ये होमगार्डनं 5 होमगार्ड मित्र तयार करून पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यात समन्वय राखायला हवा असं ते म्हणाले. नाम फाउंडेशन आता जय जवान जय किसान असं जवान किसान यांच्यासाठी मदत करण्याचं काम हाती घेणार आहे असं अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलंय. पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच इथं 1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष लढलेल्या समर सेनानींचा काल नाना पाटेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेता मकरंद अनासपुरे, पुणे शहर पोलीस सहायुक्त सुनील रामानंद, कर्नल सदानंद साळुंखे, प्रमोद मांडे आदी उपस्थित होते. 16 डिसेंबर 1971 रोजी झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पाकिस्ताननं शरणागती पत्करली होती. त्यामुळे हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्तानं या युद्धात लढलेल्या जवानांचा काल गौरव करण्यात आला. मुंबई विमानतळावरती काल रात्री एअर इंडियाचा एक कर्मचारी विमानाच्या पंख्यामध्ये खेचला गेल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाच्या देखभालीसाठी हा कर्मचारी मार्गिकेवर काम करत असताना विमानाचा पंखा सुरू होऊन तो पंखामध्ये खेचला गेला. प्रचंड झोतात सुरू असलेल्या पंख्यामध्ये या कर्मचाऱ्याचा देह अक्षरशः छिन्नविच्छिन्न झाला. एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विन लोहानी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. विमान मागे घेताना ही दुर्घटना झाली असल्याचंही सांगण्यात आलं. हवामान. येत्या 24 तासात विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळामध्ये राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान मात्र कोरडं राहील असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. आणि आता एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. सरकारी आस्थापनांना कोळसा खाणींचं वाटप करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. पॅरिसच्या हवामान बदल विषयक परिषदेत भारताच्या सकारात्मक भूमिकेबद्दल बराक ओबामा यांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेनं व्याजदरात केली 0.5% वाढ. न्यूयॉर्क शेअर बाजारात तेजी. स्वच्छ भारत अभियानासाठी जागतिक बँकेकडून भारताला $1.5 अब्ज कर्ज. आणि राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10,512 कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचा विशेष कार्यक्रम मुख्यमंत्र्यांकडून घोषित. विरोधक मात्र नाराज.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.